जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये. टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट द लूपिंग स्टेटमेंट्स. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आर द लूपिंग स्टेटमेंट्स. फॉर एक्झाम्पल मला एखादं काम मल्टिपल टाइम्स करायचं आहे, म्हणजे सेम काम मला मल्टिपल टाइम्स करायचं आहे. त्या केसेसमध्ये आपण काय यूज करतो? लूपिंग स्टेटमेंट्स. ठीक आहे, रिअल लाईफ एक्झाम्पल आपण जर कोडिंगमधलं बघितलं की मला काय करायचं आहे की आय वॉन्ट टू प्रिंट जावा 5 टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स. सो फॉर दॅट आपण काय करणार? 5 टाइम्स मी प्रिंटिंग स्टेटमेंट यूज करू शकतो. जे पण आतापर्यंत बघितलेलं आहे आपण, त्या केसमध्ये मी काय करू शकतो? 5 प्रिंटिंग स्टेटमेंट घेऊ शकतो आणि 5 वेळा जे जावा आहे ते प्रिंट करू शकतो. पण व्हॉट अबाउट मला काय करायचं आहे? 1000 टाईम काय करायचं? जावा प्रिंट करायचं. तर त्यावेळेला पॉसिबल आहे का? ठीक आहे, पॉसिबल होऊ शकतं, पण अजून जर तसा नंबर इन्क्रीज होत गेला तर त्यावेळेला इम्पॉसिबल. ओके, सो त्या केसेसमध्ये आपण यूज करणार आहे लूपिंग स्टेटमेंट. सो व्हॉट आर द टेक्निकल डेफिनेशन फॉर द लूपिंग स्टेटमेंट? लूपिंग स्टेटमेंट्स आर यूज्ड टू execute the set of instructions for the multiple times. Okay, there are the types of looping statement. ठीक है, in Java there are the 4 types of looping statement. First of all the for loop, while loop, then do while loop and for each loop. ठीक है, we are discussing about one by one. ठीक है, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे what is for loop, the syntax of for loop and how execute the for loop and actual examples regarding the for loop. Okay, so let's start with the for loop. फर्स्ट ऑफ ऑल फॉर लूप. फॉर लूप काय आहे? एक लूपिंग स्टेटमेंट आहे. ते कधी आपण यूज करणार? एखादं सेम टास्क आपल्याला मल्टिपल टाइम्स करायचं असेल तर त्यावेळेला आपण फॉर लूप यूज करणार आहे. ठीक आहे, फॉर लूप आहे, वाईल लूप आहे, हे वेगवेगळे लूप मी प्रत्येक वेळेला सांगेन जाईल की कोणता लूप कधी यूज करायचा आहे आपल्याला. तर फॉर लूप कधी यूज करणार? जेव्हा मला स्टार्टिंग पॉईंट मला माहिती आहे, माझ्या कोडचा किंवा माझ्या कंडिशनचा स्टार्टिंग पॉईंट माहिती आहे आणि एंडिंग पॉईंट माहिती आहे. ठीक आहे, स्टार्ट, आय नो द स्टार्ट and I know the end. ठीक आहे, at that time I use the for loop. Okay, so technical definition मध्ये काय? for loop is used to when we know how many times repeat the task. मला माहिती आहे की एखादं टास्क जे आहे ते किती वेळा रिपीट करायचं आहे हे जर मला माहीत असेल तर त्यावेळेला मी काय करू शकतो? फॉर लूप यूज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय? वेन वी नो द स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट देन वी गो फॉर द फॉर लूप. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट जर मला माहीत असेल तर मी फॉर लूपकडे जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे की 1 to 10 प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, 1 to 10 प्रिंट करायचं आहे. तर एक केस माझ्याकडे अशी आहे की मी 10 टाइम्स काय करू शकतो? प्रिंटिंग स्टेटमेंट 10 टाइम्स लिहू शकतो. ठीक आहे, पण त्याऐवजी जर मी फॉर लूप यूज केलं, फॉर लूपसुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे, फॉर लूप काय या ठिकाणी फॉर लूप काय यूज करणार? बिकॉज आय नो द स्टार्टिंग पॉईंट, I know the start point which is 1 and I know the end point which is 10. ठीक आहे, म्हणजे मला 1 पासून स्टार्ट करायचं आहे आणि 10 पर्यंत जायचं, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट सुद्धा माहीत आहे आणि एंडिंग पॉईंट सुद्धा माहिती आहे. त्यावेळेला मी काय करू शकतो? फॉर लूप यूज करू शकतो. सेकंड एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला काय करायचं? जावा प्रिंट करायचं आहे 5 टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स. त्यावेळेला मी काय करू शकतो? त्यावेळेला सुद्धा फॉर लूप यूज करू शकतो. वाय फॉर लूप? कारण की आय नो द हाऊ मेनी टाइम्स रिपीट द पर्टिक्युलर टास्क. म्हणजे हे जे जावा प्रिंट करायचं ते मला माहिती आहे किती टाईम मला किती वेळेला मला ते प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे या केसमध्ये मी काय करू शकतो? फॉर लूप यूज करू शकतो. सो नाऊ वी विल डिस्कसिंग अबाउट द सिंटॅक्स ऑफ फॉर लूप. फॉर लूपचा सिंटॅक्स कसा आहे आणि त्याचं एक्झिक्युशन कसं होतं हे आपण बघूया पहिल्यांदा. दिस इज द सिंटॅक्स ऑफ द फॉर लूप. ठीक आहे, दिस इज फॉर कीवर्ड and this is the initialization, condition and updation. What is initialization, condition, updation? I can explain. Okay, आणि जर ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर माझे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन काय होतात? एक्झिक्यूट होतात. ठीक आहे, सो आपण आता फ्लो बघूया. हा जो फॉर लूप आहे त्याचा फ्लो कसा असतो? फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये पहिल्यांदा इनिशियलायझेशन होतं. ओके, सो पहिल्यांदा माझं काय होईल? इनिशियलायझेशन होईल. देन दिस इज माय फर्स्ट स्टेप, इनिशियलायझेशन. देन आफ्टर दॅट इनिशियलायझेशन आय गो फॉर द चेक द कंडिशन. ठीक आहे, सेकंड स्टेप काय आहे? चेक कंडिशन. माझी कंडिशन जी आहे ती चेक केली जाईल. कंडिशन माझी काय केली जाईल? चेक केली जाईल. आता जेव्हा पण मी कोणतीही कंडिशन चेक करतो त्यावेळेला माझ्याकडे 2 सिनेरिओज असतात. एक तर माझी कंडिशन ट्रू असते, अदरवाईज माझी कंडिशन फॉल्स असते. व्हॉट इफ जर माझी कंडिशन ट्रू असेल, जर ट्रू असेल तर काय होईल? जो पण माझा जो फॉर लूपच्या आतलं एक्झिक्युशन आहे ते एक्झिक्यूट होईल. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत ते एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर काय होईल?
माझा जो लूप आहे परत सेट ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर चेक कंडिशन, दिस इज माय सेकंड, थर्ड पॉईंट विच इज माय इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन अँड दिस इज माय फोर्थ पॉईंट अपडेशन. म्हणजे जे माझी इनिशियलाइज केलेली व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल आय जर माझं इनिशियल असेल 1ला पहिल्या इटरेशनला, तेव्हा इथं आय काय होईल, आय प्लस प्लस, म्हणजेच आयची व्हॅल्यू इथं 2 होईल. ठीक आहे, 2 होईल. ठीक आहे, तर यामध्ये अपडेशन होईल. अपडेशन झाल्यानंतर परत काय केलं जाईल, माझी कंडिशन चेक केली जाईल. दिस इज माय फोर्थ स्टेप. परत माझी कंडिशन चेक केली जाईल. कंडिशन जर ट्रू असेल एक्झिक्युशन होईल आणि परत माझं जे अपडेशन आहे ते अपडेशन होईल. त्यानंतर परत कंडिशन चेक केली जाईल. व्हॉट इफ द कंडिशन इज फॉल्स, जर माझी कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल, मी डायरेक्टली आउट ऑफ लूप. काय होईल, आउट ऑफ लूप. जोपर्यंत माझी कंडिशन तिथं ट्रू होते तोपर्यंत माझे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत ते एक्झिक्यूट होतील. अदरवाईज ज्या वेळेला माझी कंडिशन फॉल्स होणार आहे त्या केसमध्ये काय होणार, मी माझ्या लूपमधून बाहेर पडणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा सिंटॅक्स आहे फॉर लूपचा. आणि त्याचबरोबर दिस इज द एक्झिक्युशन फ्लो ऑफ द फॉर लूप. ओके, सो याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. देन वी डिस्कस द एक्झाम्पल ऑफ द फॉर लूप आणि त्याचा सिंटॅक्स बघू, सिंटॅक्स वाईज प्रोग्राम, आणि देन त्याचं ट्रेसिंगचा पार्ट आहे तो ट्रेससुद्धा करून बघू, जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित फॉर लूप समजेल. सो माय टास्क इज I want to print Java 5 times. How many times? 5 times. मला काय करायचं आहे, जावा प्रिंट करायचं आहे 5 टाइम्स. तर एक केस आहे माझ्याकडे, मी 5 टाइम्स काय करू शकतो, प्रिंटिंग स्टेटमेंट लिहू शकतो आणि जावा प्रिंट करू शकतो. पण आता आपण लूपिंग स्टेटमेंट बघतोय, त्यासाठी आपण तो सिनॅरिओ आहे तो यूज करू. फॉर एक्झाम्पल मला काय करायला लागेल, इथं पहिल्यांदा क्लास एक घ्यावा लागेल. क्लास डेमो नावाचा एक क्लास घेतो मी. या क्लासमध्ये मला एक मेन मेथड लिहावी लागेल, पब्लिक स्टॅटिक void main, then string array arguments. Okay, this is my main method. Okay, so त्यानंतर मला काय करायला लागेल, एक फॉर लूप यूज करायचा आहे मला. तर फॉर लूप मी कसा यूज करणार, फॉर पहिल्यांदा मला इनिशियलायझेशन करायला लागेल. ठीक आहे, कोणतीही गोष्ट आहे ती इनिशियलाइज करायला लागेल. मी व्हेरिएबलचं नेम घेईन आय. ठीक आहे, त्याचा डेटा टाईप असेल इंटिजर आय इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, मी काय केलं, इथं व्हॅल्यू जी आहे ती इनिशियलाइज केली म्हणजेच काय केलं, आयला सेट केलं 1ला. म्हणजे माझी इंटिजर हा डेटा टाईप आहे, आय हे व्हेरिएबल आहे आणि 1 हे लिटरल आहे. म्हणजेच आयची व्हॅल्यू मी 1ला सेट केलेली आहे. व्हॉट आफ्टर दॅट, मी इनिशियलायझेशन केलं. देन कंडिशन, मला किती टाईम प्रिंट करायचं आहे, आय वॉन्ट टू प्रिंट 5 टाइम्स. सो मी काय करेन, हा जो माझा लूप आहे, आयची व्हॅल्यू जोपर्यंत 5 आहे तोपर्यंत हा लूप फिरत राहिला पाहिजे. सो मी काय करेन, माझी जी आयची व्हॅल्यू आहे ती लहान असली पाहिजे किंवा इक्वल टू असली पाहिजे 5 पर्यंत. जोपर्यंत 5 येत नाही तोपर्यंत हा इटरेशन लूप फिरत राहिला पाहिजे. ओके, सो दिस इज माय कंडिशन. अँड व्हॉट इज द नेक्स्ट, आय वॉन्ट टू अपडेट द व्हॅल्यू. जेव्हा एक इटरेशन होईल त्यानंतर माझी व्हॅल्यू काय झाली पाहिजे, अपडेट झाली पाहिजे. म्हणजे आय प्लस प्लस हे माझं काय आहे, इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. सो देन नेक्स्ट, हे जर माझं इटरेशन होत असेल, एक्झिक्युशनमध्ये मला काय लिहायला लागेल, एक्झिक्युशनमध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आय वॉन्ट टू प्रिंट जावा. ओके, आय वॉन्ट टू प्रिंट जावा. देन दिस इज माय फॉर लूप एंड and this is my main loop end and this is my class loop. ओके, सो मी काय करतो, याला एका साईडला घेतो and then I will explain the tracing part, how the code will be execute one by one. ओके, सो याच्यामध्ये पहिल्यांदा कोड काय होईल, जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे, मेन मेथडमध्ये माझा कोड येईल. त्याच्यानंतर फॉर लूपमध्ये येईल. फॉर आयची व्हॅल्यू किती आहे, माझी आयची व्हॅल्यू, मी तर आता ट्रेसिंगचा पार्ट इथं परफॉर्म करतो. आयची व्हॅल्यू काय आहे माझी, इनिशियली आयची व्हॅल्यू आहे माझी 1. मग काय केलं जाईल, कंडिशन चेक केली जाईल. आयची व्हॅल्यू इथं काय आहे 1 इज अ लेस दॅन इक्वल टू 5. 1 हे लहान आहे का 5 पेक्षा, तर यस. इज इट ट्रू, यस ट्रू आहे. त्यामुळं काय होईल, माझा जो लूप आहे तो याच्या आतमध्ये जाईल. याच्या आतमध्ये गेल्यानंतर काय होईल, याच्यामध्ये काय लिहिलं, प्रिंट जावा. ठीक आहे, प्रिंट काय करा, जावा प्रिंट करा. सो माझं एकदा काय होईल, जावा एकदा प्रिंट होईल. जेव्हा माझं जावा प्रिंट होईल
तेव्हा काय होतं, परत माझा कोड काय होईल, वरती जाईल इथं आणि आयची व्हॅल्यू अपडेट होईल. व्हॉट इज द आयची व्हॅल्यू, आता काय 1 होती, आयची व्हॅल्यू होईल 2, अपडेट होऊन आयची व्हॅल्यू होईल 2, म्हणजेच काय होईल, परत कंडिशन माझी चेक केली जाईल. ठीक आहे, इथं माझी परत कंडिशन चेक केली जाईल. 2 इज लेस दॅन 5, यस. इज इट ट्रू, यस ट्रू. मग काय होईल, माझा कोड परत आतमध्ये जाईल आणि प्रिंट होईल जावा. ठीक आहे, सेकंड टाईम माझं परत एकदा प्रिंट होईल जावा. ओके, डन. देन परत माझा कोड इकडं वरती जाईल आणि आयची व्हॅल्यू होईल 3. व्हॉट इज द थर्ड व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू 3. देन इथं अपडेट व्हॅल्यू होऊन आयची व्हॅल्यू 2च्या ऐवजी 3 झाली. ठीक आहे, 3 इज लेस दॅन 5, यस. इज इट करेक्ट, यस करेक्ट. अँड याच्या आतमध्ये जाऊन परत माझं जावा प्रिंट होईल. ठीक आहे, थर्ड टाईम माझं जावा प्रिंट झालं. देन परत आयची व्हॅल्यू परत इकडं वरती जाईल, माझा लूप आय अपडेट होईल, आयची व्हॅल्यू होईल 4. व्हॉट इज द आयची व्हॅल्यू 4. this 4 इज लेस दॅन 5, यस ट्रू. त्यामुळं काय होईल, जावा अजून एकदा प्रिंट होईल. देन काय होईल, परत आयची व्हॅल्यू 5 होईल. जस्ट अ मिनिट, सॉरी. ओके, इथं आय आहे, आयची व्हॅल्यू किती झाली आता, 5 झाली. 5 इज लेस दॅन इक्वल टू 5, यस. 5 हे इक्वल आहे 5च्या, त्यामुळे ते एक्झिक्यूट होईल आणि फॉर लूपच्या परत एकदा आत येईल आणि परत एकदा प्रिंट होईल जावा. ओके, डन. ठीक आहे, तर 5 झालेलं आयची व्हॅल्यू. देन परत जाईल वरती, आयची व्हॅल्यू किती होईल आता, 6. ठीक आहे, जेव्हा आय अपडेट होऊन आयची व्हॅल्यू 6 होईल, कंडिशन माझी चेक केली जाईल. कंडिशन चेक केल्यानंतर काय होईल, 6 इज लेस दॅन इक्वल टू 5, नो. ही कंडिशन काय होईल, फॉल्स होईल. आणि त्यामुळं माझं ज्या वेळेला माझी कंडिशन फॉल्स होते तेव्हा मी काय होतो, माझ्या लूपच्या आउट ऑफ लूप मी लूपच्या बाहेर आलो, म्हणजे फॉर लूपच्या बाहेर आलो. फॉर लूपच्या बाहेर काय कोणतं एक्झिक्युशन आहे का, तर नाही. त्यामुळं काय होईल, माझं जे प्रिंटिंग स्टेटमेंट असेल किंवा माझं आउटपुट जे असेल ते फक्त 5 टाइम्स जावा असेल. ओके, सो दिस इज द ॲक्च्युअल कोड अबाउट द फॉर लूप. ओके, सो हा सेम प्रोग्राम आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती एकदा डिस्कस करू. ओके, सो लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आपण. याच्यामध्ये मला एक मेन मेथड क्रिएट करावी लागेल, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ओके, सो यामध्ये मला काय करायचं आहे, एक फॉर लूप यूज करायचा आहे. फॉर त्यानंतर मला इनिशियलाइज करायला लागेल, इंट आय इज इक्वल टू 1. ठीक आहे, इथे तुम्ही आय जे व्हेरिएबल नेम आहे ते कोणतेही घेऊ शकताय. आता मी तर आय घेतलेलं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकताय, पण स्टँडर्ड जे आहे ते आयच घेतात मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये. ठीक आहे, मला काय करायचं आहे की माझं जे जावा मी प्रिंट करणार आहे ते 5 टाइम्स प्रिंट करायचं आहे. म्हणून मी कंडिशन काय लिहिल, आय इज लेस दॅन इक्वल टू 5. ठीक आहे, आय इज लेस दॅन इक्वल टू 5 किंवा आय इज लेस दॅन डायरेक्टली 6 पण म्हणू शकताय. ठीक आहे, इक्वल टू साईन काढून तुम्ही डायरेक्टली 6 म्हणू शकताय. हे करून बघू आपण, आय लेस दॅन 6 करू. अँड मला आय अपडेट करायचं, प्रत्येक इटरेशनला आयची व्हॅल्यू इन्क्रीज झाली पाहिजे. ठीक आहे, सो आणि याच्या आतमध्ये काय लिहिन मी, मला प्रिंट काय करायचं आहे, जावा. ठीक आहे, जावा. ओके, सो दॅट्स इट. ठीक आहे, मी इनिशियलाइज केली व्हॅल्यू, त्याच्यानंतर कंडिशन लिहिली, त्यानंतर इन्क्रीमेंट केलं. मग पहिल्यांदा काय होईल, पहिल्यांदा कोड एक्झिक्यूट करू, देन मी एक्झिक्युशन फ्लो सांगेल. ओके, कोड एक्झिक्यूट केल्यानंतर मला आउटपुट भेटतं 5 टर्म्स जावा, 1 2 3 4 5. ठीक आहे, पण इथं मी काय केलं, आय लेस दॅन इक्वल टू 5 जरी केलं तरी मला काय भेटणार आहे, सेम आउटपुट भेटेल. ओके, सेव्ह केला प्रोग्राम आणि जर परत एक्झिक्यूट केला मी प्रोग्राम, देन आय गॉट द सेम आन्सर, 1 2 3 4 and 5. ओके, सो आय गॉट द सेम आन्सर. याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 1 असते, त्यानंतर कंडिशन चेक केली जाते, जावा प्रिंट होतं. त्यानंतर आयची व्हॅल्यू 2 होते, परत कंडिशन चेक केली जाते, म्हणजे कंडिशन चेक केली, ट्रू झाली, परत जावा प्रिंट होईल. अशा प्रकारे ते 5 टाइम्स फिरेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फॉर लूप. वी विल डिस्कस द while loop in the next lecture. So this is all about today. We will meet in next session. Tata, bye bye.